नमस्कार, सानियाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची रेसिपीचं नाव आहे मुगा डाळीचा ढोकळा. तर चला तर आपण बनवायला घेऊया. ढोकळा करण्यासाठी हे 1 बाउल मुगाची डाळ घेतली आहे आणि आता हे घेतले, हे पोहे घेतले अर्धा बाउल. आता हे स्वच्छ पाणी धुवायचे. स्वच्छ पाणी धुतले चांगलपणे. आता 1 तास भिजत ठेवायचे. हे बघा, 1 तास मी भिजवून ठेवले होते. ते आता सुकं झालं एकदम. आणि हे आता मी मिक्सरमध्ये घालते. आता सगळं पाणी काढून ठेवलं पाहिजे, थोडंसं पाणी राहिलं असेल तरी पण. आता हे मिरच्या घालायच्या. 4 मिरच्या आहेत आणि 1 इंच आलं, त्याचे तुकडे केले 4. चवीनुसार मीठ, थोडंसं हळद घालायचं. 3 चमचे साखर घातलेत. अर्धा कप दही. ज्याच बाउलने मी हे केलं होतं ना, मूग आणि पोहे घेतले, त्या सेम बाउलचं मी अर्धा बाउल घातले दही. आता हे मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेते. हे बघा, मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे बघा. मला यात पाणी घालायची जरूरच नाही पडली, कारण ह्यात दही होतं म्हणून. आता ह्यात घालते. तेल घालायचं. 2 चमचे तेल चांगलं ढवळायचं. हे बघा, मी पाणी आधीच उकळायला ठेवलं आणि चांगलं उकळायला. जेव्हा चांगलं उकळेल तेव्हाच ते ठेवायचं बॅटर आपलं. आता यात इनो घालायचं. इनो फ्रूट सॉल्ट पूर्ण 1 पाकीट घातलं इनोचं. हे बघा, चांगलं फेटलं इनो. त्यात पाणी घालायची गरज नाही, कारण ते ऑलरेडी ते थोडं ओलंच आहे. तेल घातलं होतं ना वरून, तसं तेल लावायचं याला. आता हे बॅटर यात घालायचं. आता हे यात घालूया बॅटर. उकळता याच्यातच घालायचं. गॅस फास्ट करायचा. आता मी साखरेचं पाणी घेते ढोकळ्यामध्ये घालायला. आता साखर घातले, 3 चमचे साखर घातले आणि पाणी घेतले 1 पेला पाणी. चांगलं त्याला ढवळायचं आणि साखर वितळली पाहिजे. पाणी साधं पाणी नाही करू. हे ढोकळा कसा सुका असतो ना, मग तो अडकला नाही पाहिजे, म्हणून हे पाणी घालणं आवश्यक असतं. आपण ते फोडणी द्यायला घेऊया. तर मी ते कढईमध्ये तेल घातलं आहे. आता यात घालायचं राय. 1 चमचा राय. मोहरी चांगली तडतडली आहे. 1 चमचा तीळ. गॅस आता बंद करायचं. आता मिरची घातली आहे, अशी मधून कापायची. कोथिंबीर घालायची, थोडीशीच घालायची, जास्त नाही. आणि चांगलं ठेवायचं. गॅस बंदच असला पाहिजे. आता मी चेक करते घालले. आता गॅस बंद करते, थंड होते. हे बघा, ढोकळा किती मस्त स्मूथ, सॉफ्ट, स्पॉन्जी झालाय. हे बघा, मस्त लसलशीत. हे गोड पाणी घालायचं, सगळीकडे घालायचं हळूहळू. आता हे मी कटिंग करून घेते. हे ढोकळा सगळे पीसेस करून देते सगळे. आता ते तडका घातलाय. अशा प्रकारे आपला मुगा डाळीचा ढोकळा रेडी झाला आहे. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इतरांनाही शेअर करा. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करा. आणि तुम्हाला कशा रेसिपीज पाहिजे तेही सांगा, ते मी बनवत जाईन. चला भेटू पुढच्या रेसिपीला. बाय.